नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज गुरुवार दिनांक 23 मे 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। राजमातांचा अस्थिकलश पाहून हळहळले कनेरखेड ग्रामस्थ। मान्यवर पदाधिकाऱ्यांनी घेतले अंतिम दर्शन। शुक्रवारी दक्षिण काशी संगम माहुली येथे होणार अस्थिकलशाचे विसर्जन। मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर संस्थानच्या राजमाता श्रीमंत माधवीराजे शिंदे यांचा अस्थिकलश पाहून मूळ गाव असलेल्या कोरेगाव तालुक्यातील कनेरखेडमधील ग्रामस्थ अक्षरशः भावनाविवश झाले। ग्रामस्थांना अश्रू आवरणे मुश्किल झाले होते। गावाच्या प्रमुख चौकात असलेल्या श्रीमंत माधवराव शिंदे यांच्या स्मारकामध्ये त्यांच्या पुतळ्यासमोर अस्थिकलश अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आला होता। राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी अस्थिकलशाचे दर्शन घेतले। राजमातांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत श्रद्धांजली अर्पण केली। शुक्रवारी सकाळी दक्षिण काशी संगम माहुली येथे कृष्णा आणि वेण्णा नदीच्या संगमावर अस्थिकलशाचे विसर्जन केले जाणार आहे, अशी माहिती शिंदे मंडळींच्या वतीने देण्यात आली। राजमाता श्रीमंत माधवीराजे शिंदे यांचे काही दिवसापूर्वीच नवी दिल्लीत निधन झाले। त्यांच्यावर राजघराण्याच्या रीतिरिवाजाप्रमाणे ग्वाल्हेर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यानंतर संस्थानचे महाराज व केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी कनेरखेड येथील शिंदे मंडळींकडे अस्थिकलश देऊ केला होता। राजमातांचा अस्थिकलश घेऊन ग्वाल्हेर येथून शिंदे मंडळी शोकाकुल वातावरणामध्ये मूळ गावी परतली होती। गुरुवारी सकाळी 9 वाजल्यापासून श्रीमंत माधवराव शिंदे स्मारक परिसरात त्यांच्या पुतळ्यासमोर अस्थिकलश अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आला होता। त्यासाठी भव्य मंडप उभारण्यात आला होता। खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार महेश शिंदे, माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन नितीन काका लक्ष्मणराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक जशराज बाळासाहेब पाटील, अविनाश माने, कांतीलाल पाटील, भाजप कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख मनोजदादा घोरपडे, रहमतपूर मंडलाध्यक्ष भीमराव काका पाटील, कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अजय बापू कदम, प्रतापराव कुमुकले निकम, संचालक ॲडव्होकेट पांडुरंग भोसले, प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे माजी चेअरमन विश्वासराव चव्हाण, रहमतपूर नगरपालिकेतील माजी विरोधी पक्षनेते निलेश माने, रणजित माने, सूर्यकांत रावसाहेब बर्गे, एकंबी ग्रामपंचायतीचे सदस्य केतन चव्हाण, विजयराव चव्हाण, संतोषांना चव्हाण, चंद्रकांत शिंदे, विकास शिंदे, विशाल शिंदे, विठ्ठल शिंदे, अविनाश शेडगे, संभाजीराव शिंदे यांच्यासह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील पश्चिम महाराष्ट्रातील मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांनी अस्थिकलशाचे अंतिम दर्शन घेतले व राजमाता श्रीमंत माधवीराजे शिंदे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। संपूर्ण कनेरखेड गावावर गुरुवारी शोककळा पसरली होती। समस्त शिंदे मंडळी पांढरे कपडे परिधान करून शिंदे परिवारातील सदस्य रीतिरिवाजानुसार अस्थिकलशाच्या अंतिम दर्शन कार्यक्रमात धावपळ करत असताना दिसून आले। शुक्रवारी सकाळी दक्षिण काशी संगम माहुली येथे कृष्णा आणि वेण्णा नदीच्या संगमावर अस्थिकलशाचे विसर्जन केले जाणार आहे, अशी माहिती शिंदे मंडळींच्या वतीने देण्यात आली। रहमतपूर शहर व बोरीव परिसरातील वादळी वाऱ्याने झालेल्या नुकसानीची आमदार शशिकांत शिंदे यांनी केली पाहणी। महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या सूचना। रहमतपूर शहर व बोरीव परिसरात बुधवारी सायंकाळी आणि रात्रीच्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे झालेल्या नुकसानीची माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी गुरुवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास प्रमुख पदाधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली। यावेळी संबंधित अधिकाऱ्यांशी मोबाईलवरून संपर्क साधत लवकरात लवकर वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याबाबत सूचित केले। रहमतपूर शहरानजीक असलेल्या बोरीव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व परिसरातील घरावरील पत्रे उडून गेले असून पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे। त्याची पाहणी आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक अविनाश माने, माजी नगराध्यक्ष आनंदा कोरे, कोरेगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालक विद्याधर बाजारे यांच्यासह माजी उपनगराध्यक्ष सचिन कुंभार, सामाजिक कार्यकर्ते सहदेव पोळ, बोरीव ग्रामपंचायतीचे सदस्य चंद्रकांत पोळ, शंकर पाटील, रमेश पोळ व पदाधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली। प्रांताधिकारी अभिजित नाईक, तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे, रहमतपूरचे मंडलाधिकारी व तलाठी यांना पंचनामे करून राज्य सरकारच्या नैसर्गिक आपत्ती निधीतून लवकरात लवकर मदत करण्याविषयी आमदार शशिकांत शिंदे यांनी सूचित केले। शशिकांत शिंदे बोलतोय। ते बोरीवला ते काय झालंय, शाळा उचकटून गेलेली आहे, अंगणवाडी उचकटून गेली आहे। ते 50 वर्षापूर्वीचे आहे। निर्लंकन करून टाका सगळं आणि नवीन प्रस्ताव लगेच तयार करून द्या। तर 4 खोल्याची गरज नाही, एक अंगणवाडीचा करा आणि एक 2 शाळा इमारती आणि एक ऑफिससाठी करा।
तातडीने येऊन तुम्ही तिथं करून घ्या, फोटो काढून लगेच त्याचं निर्लंकनचा प्रस्ताव आणि नवीन ओके नुकसान झालेले अंगणवाडीची वगैरे. बोरिवला काय करा, बोरिवला नवीन अंगणवाडी तातडीने मंजूर करा. ते शाळेत बसवते ते तिथं ताबडतोब नवीन जागेचा प्रस्ताव देतील तिथं आणि लगेच जागा झाली की शाळेचा प्रस्ताव द्या अंगणवाडीचा. मला तुम्हाला मागणी करतील ते लगेच करा, पावसात ते उडून गेले सगळं. पुशेगाव वडूज प्रवासादरम्यान महिलेच्या पर्समधून सुमारे 6,14,000 रुपये किमतीचे 10 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लंपास, अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल. पुशेगाव वडूज या प्रवासादरम्यान एका महिलेच्या पर्समधून 6,14,000 रुपये किमतीचे सुमारे 10 तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. पुशेगाव पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी 6 वाजता अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मनीषा संजय शिंदे राहणार न्यू विकासनगर खेड सातारा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पती व दोन्ही मुलींसह हिंगणे तालुका खटाव येथे देवीचे यात्रेसाठी सातारा ते दहिवडी बसने त्या निघाल्या होत्या. घरातून निघताना जवळ असलेल्या हँड बॅगमध्ये निळ्या रंगाच्या लहान पर्समध्ये मिनीगंठन, मोठं मंगळसूत्र, चोकोर, चेन असे सुमारे 10 तोळे सोन्याचे दागिने ठेवले होते. सातारा बस स्टॉप येथे सातारा ते दहिवडी जाणाऱ्या बसमध्ये जास्त गर्दी नव्हती. पुशेगाव येथे वडूजला जाणाऱ्या बसमध्ये बसल्या त्यावेळी एसटी मध्ये बसल्यानंतर हँडबॅगमध्ये निळ्या रंगाची पर्स असल्याची खात्री करून हँडबॅगची चेन बंद केली. त्यानंतर हँडबॅगच्या साईडच्या कप्प्यातून पैसे काढून तिकीट काढल्यानंतर 12 वाजण्याच्या सुमारास वडूज एसटी स्टँडवर बसमधून खाली उतरत असताना माझ्या मागे पुढे गर्दी होती. गाडीतून उतरल्यानंतर हँडबॅगची चेन अर्धवट उघडलेली असल्याने हँडबॅगमध्ये निळ्या रंगाची पर्स नसल्याचे दिसून आले. 89,000 रुपये किमतीचा 13 ग्रॅम वजनाचा एक सोन्याचे मिनीगंठन, 3,19,000 रुपये किमतीचे 4.5 तोळे वजनाचे एक सोन्याचे मोठे मंगळसूत्र, 1,03,000 रुपये किमतीचा 1.5 तोळे वजनाचा एक सोन्याचा चकोर, 1,03,000 रुपये किमतीचा 1.5 तोळे वजनाची एक सोन्याची चेन, त्यामध्ये पोकळ बदाम असे एकूण 6,14,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले असल्याची तक्रार सौ मनीषा शिंदे यांनी दिली आहे. पुशेगाव येथील छत्रपती शिवाजी चौकातील एसटी स्टँडवरील सर्व सीसीटीव्ही पुशेगाव पोलिसांनी तपासले असून या स्टँडवर सदर प्रकार घडलेला दिसत नाही. पुशेगाव वडूज दरम्यान एसटी बसमध्ये चोरट्यांनी डल्ला मारला असल्याची शक्यता असून सदर महिला वडूज येथील बसस्थानक येथे उतरताना चे सीसीटीव्ही फुटेज तपासणी केल्यास अज्ञात चोरट्याविषयी अंदाज बांधता येणे शक्य आहे, अशी प्रतिक्रिया पुशेगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. परतवडी येथे महिलेला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी दशरथ मोरे यांच्या विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल. परतवडी तालुका कोरेगाव येथे बौद्ध वस्ती ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रस्त्याचे काम अनाधिकारपणे अडवून कामगारांना काम बंद करण्यासाठी दमदाटी करणाऱ्या दशरथ बापू मोरे याने शिवीगाळ दमदाटी करत जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार दीपाली ललित खरात यांनी दिली असून कोरेगाव पोलीस ठाण्यात गुरुवारी सायंकाळी 6 वाजता अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की परतवडी येथे बौद्ध वस्ती ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दरम्यान रस्त्याचे काम कटापूर येथील विवेक केंद्रे या ठेकेदाराने घेतले आहे. या रस्त्याचे काम करण्यासाठी गुरुवारी सकाळी दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास 3 कामगार आले होते. या कामगारांना दशरथ बापू मोरे यांनी अडवले व रस्त्याचे काम करायचे नाही असे म्हणत शिवीगाळ करत दमदाटी केली. कामगारांनी ही बाब दीपाली ललित खरात व ललित खरात यांना घरी येऊन सांगितले. त्यानंतर दीपाली खरात या दशरथ मोरे यांनी बांधलेल्या अनधिकृत संरक्षक भिंतीजवळ गेल्या. त्यावेळी मोरे याने हातात लाकडी काठी घेऊन कामगारांना दमदाटी केली. यावेळी त्याने खरात यांना उद्देशून जातीवाचक शिवीगाळ केली. ललित खरात हे घटनास्थळी आल्यानंतर मोरे हे तिथून निघून गेले. या प्रकरणी दीपाली खरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दशरथ बापू मोरे याच्या विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम तपास करत आहेत.